रस्त्यावर जमलेले लोक, सरकार विरोधातील घोषणा, लोकांचा झालेला उद्रेक आणि त्यातून उद्भवलेली ही भयानक परिस्थिती, हे वास्तव आहे आपला शेजारील बांगलादेशाचे। तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि त्या देश सोडून भारताच्या वास्तव्यास आल्या आहेत। नेमकी बांगलादेशात एवढी परिस्थिती का बिघडली, लोकांचा एवढा असंतोष का वाढला, भारतावर याचे काय परिणाम होणार, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। तिथे उसळलेल्या हिंसाचारामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। 2009 पासून हसीना या पंतप्रधान पदावर होत्या। 4 तारखेत झालेल्या हिंसाचारात तिथे 90 ते 100 नागरिकांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत 300 लोकांचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे। बांगलादेशाची राजधानी असलेल्या ढाकामध्ये आंदोलनाच्या घटनेवरून तुर्तास मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद केली आहे, तर तिथले लष्कर अंतरिम सरकार स्थापन करणार असून तिथल्या जनतेला त्यांनी शांततेचं आवाहन केलंय। तसेच भारत बांगलादेश दरम्यान असलेल्या विमान आणि रेल्वे सेवा रद्द करण्यात आली आहे। आताच्या आंदोलनाची पार्श्वभूमी काय? आता जे आंदोलन सुरू झालंय त्यामागे आरक्षणाचा विषय असल्याचं सांगितलं जातंय। 1971 साली बांगलादेश पाकिस्तानापासून पूर्णपणे स्वतंत्र झाला। त्यावेळी युद्धात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंब आणि त्यांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या। पण नोकर भरतीमध्ये गुणवत्तेच्या निकषावर निवड व्हावी अशी मागणी तिथल्या काही विद्यार्थ्यांनी केली आहे आणि इथून सगळा वाद सुरू झालाय। तर 2018 मध्ये अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। भारतावर काय परिणाम होणार? बांगलादेशातील असंतोषाचा फटका काही प्रमाणात भारताला बसू शकतो। भारत आणि बांगलादेश यांच्यात चांगले व्यापारी संबंध आहेत। तसेच दक्षिण भारतात बांगलादेश सोबतचा व्यापार हा नंबर 2 वर असून त्याचा फटका आपल्याला नक्कीच जाणवेल। परंतु बांगलादेशाच्या मुद्द्यावर भारताने मध्यस्थी करण्यास मनाई केल्याचं सांगितलं जातंय। आताच्या आंदोलनामुळे भारत बांगलादेश संबंध बदलणार की आणखी परिस्थिती बिघडणार हे भविष्यात पाहावं लागेल।